मित्रहो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्रहो, आज आपण वित्तीय बाजार आणि संस्था या पेपरमधील अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे त्या घटकावर आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रहो, वित्तीय बाजार आणि संस्था हा पेपर MA भाग 1 सत्र 2 या सत्राच्या अभ्यासक्रमासाठी आहे आणि या सत्रातील जो घटक क्रमांक 1 आहे या घटक क्रमांक 1 च्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर त्यातील जी संकल्पना आहे ती महत्त्वाची संकल्पना म्हणजे राष्ट्रीय गृहबांधणी बँक, याला आपण इंग्रजीमध्ये नॅशनल हाऊसिंग बँक्स असं म्हणतो. मित्रहो, या लेक्चरची तयारी करताना किंवा या लेक्चरचं सादरीकरण करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयं अध्ययन साहित्य तयार केलेलं आहे त्याचा आधार घेण्यात आलेला आहे. तर मित्रहो, आज आपण ही जी राष्ट्रीय गृहबांधणी बँक आहे या बँकेची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रहो, राष्ट्रीय गृहबांधणी बँक याला आपण इंग्रजीमध्ये नॅशनल हाऊसिंग बँक असं म्हणतो. या नॅशनल हाऊसिंग बँकेचा अभ्यास करत असताना मित्रहो, आपल्याला हे माहिती पाहिजे की राष्ट्रीय गृहबांधणी बँकेची स्थापना 1987च्या बँकिंग कायद्यानुसार 9 जुलै 1988 मध्ये झाली. मित्रहो, ही बँक राष्ट्रीय पातळीवर गृह बांधण्यासाठी किंवा गृह बांधणीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात, मोठ्या दृष्टीने प्रयत्न करणारी शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. देशामध्ये चालू असलेल्या गृहबांधणी प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात उत्तेजन देणे, प्रेरणा देणे आणि त्यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी ही बँक महत्त्वाचं कार्य करत असते. मित्रांनो, या बँकेचे मुख्य कार्यालय शाखा दिल्ली येथे आहे आणि पूर्ण भारतातील प्रमुख शहरामध्ये यांच्या उपशाखा या कार्यरत आहेत. मित्रहो, या मार्फत संपूर्ण देशभरामध्ये वित्तीय व्यवस्थेचे कार्य किंवा कार्यप्रणाली ही बँक करत असते. या बँकेचे प्रमुख 9 विभाग आहेत. या 9 विभागाची चर्चा आपण करणार आहोत. यामध्ये नियमन आणि निरीक्षण, वित्त पुनर्प्रक्रिया, प्रत्यक्ष वित्त प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, गतिक्षमता आणि व्यवस्थापन, विकास जोखीम व्यवस्थापन, मध्यवर्ती बोर्ड ऑफ सचिवालय इत्यादीचा यामध्ये समावेश आहे. मित्रहो, या बँकेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर गृहकर्ज देणाऱ्या संस्थांना परावृत्त करणे आणि त्यांना गृहकर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करणं हे महत्त्वाचं कार्य या बँकेला करावं लागतं. मित्रहो, ही बँक गृहकर्ज देणाऱ्या सर्व संस्थांना पुनर्गृहकर्ज देत असते आणि त्याचप्रमाणे राज्य भूविकास बँकांनाही कर्ज देण्यासाठी अर्थसहाय्य करत असते. मित्रहो, 1988 मध्ये रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्वामध्ये बदल केले आणि त्या बदलांचा जो सविस्तर आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर त्या तरतुदी ज्या केलेल्या आहेत त्या तरतुदी आपण पुढील प्रमाणे चर्चा करूयात. त्यामध्ये जी पहिली तरतूद होती ती म्हणजे घरासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाची प्रतिव्यक्ती मर्यादा काढून टाकली. सुरुवातीच्या कालामध्ये 1988च्या पूर्वी RBIने घरासाठी जे कर्ज दिले जात होतं त्याच्यामध्ये त्या घरातील व्यक्तींच्या संख्येवर त्या व्यक्तीला कर्ज देण्याची जी अट होती ती अट ह्या तरतुदीमध्ये काढून टाकण्यात आली. दुसरी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तरतूद म्हणजे मार्जिन मनी 20 ते 35% आणि कर्ज फेडीबाबतचे मुदत 15 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली. ही महत्त्वाची दुसरी तरतूद या बँकेनं करण्यात आलेली होती. मित्रहो, तिसरी जी तरतूद होती ती म्हणजे अनेक बँकांना आणि वित्तीय संस्थांना गृहकर्ज अर्थसहाय्यक संस्थांना स्थापन करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. यानुसार 1991 मध्ये गृह वित्त सहाय्य मर्यादित 1998 कॅनरा बँकेचे
फॅनफिन गृह मर्यादित, पंजाब नॅशनल बँकेची PNB गृह वित्त सहाय्य मर्यादित, स्टेट बँकेची SBI गृह वित्त सहाय्य मर्यादित अशा सहाय्याने या वित्तीय संस्थाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि याच तरतुदीनुसार गृहबांधणी प्रकल्पाला परत नव्याने ऊर्जा देऊन त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम ही राष्ट्रीय गृहबांधणी बँक आहे ती कार्य करत असते. मित्र हो, या गृहबांधणी किंवा गृह कर्जासाठी जे मार्ग किंवा स्रोत आहेत, या स्रोताची चर्चा आपण अधिक सविस्तरपणे यामध्ये करणार आहोत. राष्ट्रीय गृहबांधणी बँक ही गृह कर्जासाठी जे मार्ग आणि स्रोत वापरायला देते त्याची चर्चा आपण करणार आहोत. मित्र हो, ठेवी म्हणजेच NHBच्या मार्गदर्शक तत्वानुसार HFC ह्या ठेवी स्वीकारत असते आणि देशातील मुदत कर्ज 10 वर्षे मुदतीची मुदत कर्जांची कर्ज पुरवठ्यामध्ये HFCचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर हा सहभाग 55 ते 85% इतका आहे. मित्र हो, भांडवल बाजार खाजगी क्षेत्राने प्रवर्तित केलेल्या नव्या बाजारातून भागांची उभारणी केली जाते, तर या निधीचा हिस्सा 7 ते 8% इतका आहे. मित्र हो, पुनर्अर्थसहाय्य हे करणे हे महत्त्वाचं जे ध्येय आहे, यासाठी गृहबांधणीसाठी यामार्फत मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर बहिर्गत मार्ग जे आहेत त्यामध्ये HDFCची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. त्याचबरोबर या विविध स्रोतांच्या आधारे राष्ट्रीय गृहबांधणी बँकेमार्फत पुढील प्रमाणे कार्य केले जातात. मित्रो, राष्ट्रीय गृहबांधणी प्रकल्पाची जी कार्य आहेत त्या कार्याची चर्चा आपण इथे करणार आहोत. मित्र हो, आवश्यकतेनुसार विविध साधन सामुग्रीचे एकत्रीकरण केले जाते व पतपुरवठा विस्तारित करून वित्तीय संस्थांच्या विकासास उत्तेजनही दिले जाते. मित्र हो, अनुसूचित बँकांना आणि गृहबांधणी वित्तीय संस्थांना पुनर्वित्त सवलतीचा पुरवठाही केला जातो. यामध्ये तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे गृहबांधणी वित्तीय संस्थांना आर्थिक नुकसान भरपाईची हमी आणि खात्री देण्यासाठी जे महत्त्वाचं कार्य आहे या बँकेमार्फत केलं जातं. मित्र हो, गृहबांधणी वित्तीय संस्थांना त्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी जो सल्ला आणि मार्गदर्शन करते, या सल्ला आणि मार्गदर्शनाचे महत्त्वाचे कार्य या बँकेला करावं लागतं. मित्र हो, गृहबांधणी व्यवस्थापनाशी जे संबंधित असणाऱ्या विविध वित्तीय एजन्सीचे समन्वयक म्हणून ही बँक कार्य करत असते. त्याचबरोबर जे महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या घटकांसाठी विशेष योजनामार्फत मदत दिली जाते व त्यातूनच त्यांच्या निवाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी ही महत्त्वाचं कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. मित्र हो, या बँकेची जी अतिशय महत्त्वाची कार्य आहेत, या कार्यामध्ये या बँकेचा प्रमुख उद्देश की देशामध्ये राहणाऱ्या बहुसंख्य लोकांना निवाऱ्याची सोय करणे आणि त्यांच्या निवाऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे होय. मित्र हो, याचबरोबर यानंतर आपण राष्ट्रीय गृहबांधणीची जी बँकेची प्रगती आहे या प्रगतीवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्र हो, NHBने पुनर्वित्त सहाय्य योजनेखाली केलेल्या वाटपाची आकडेवारी विचारात घेता 1989-90 मध्ये या कर्जाचे वाटप 132 कोटी रुपये होते. त्यामध्ये वाढ होऊन ते 98-99 मध्ये 774 कोटी रुपये इतके झाले. या कालावधीत एकूण येणे 132 कोटी रुपयावरून 3.170 कोटी रुपये इथपर्यंत झाले. यानंतर मित्र हो, या बँकेच्या पुनर्वित्त सहाय्यासाठी सुविधेचा फायदा प्रामुख्याने HFCना अधिक झाल्याचे दिसून येते. यावरून असे स्पष्ट होते की गृह कर्जासाठी अधिक संधी देण्यासाठी ही बँक कार्य करत होती. गुंतवणुकीच्या उपाययोजनांच्यामुळे गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ होऊन निवाऱ्याच्या मूलभूत गरजेसाठी आवश्यक असणाऱ्या अर्थपुरवठ्यामध्ये
हळूहळू वाढ होत गेली. मित्रहो, या बँकेच्या या प्रगतीवरून आपल्याला असं लक्षात येतं की राष्ट्रीय गृह बांधणी किंवा नॅशनल हाऊसिंग बँक जी आहे, ही बँक गृहनिर्माणच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे आणि देशातील बहुसंख्य लोकांना, जास्तीत जास्त लोकांना निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या निवाऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असते. तर मित्रहो, आज आपण या लेक्चरमध्ये राष्ट्रीय गृहबांधणी बँक, नॅशनल हाऊसिंग सोसायटी या टॉपिकवरती सविस्तर चर्चा केलेली आहे. या संकल्पनेचा अभ्यास करत असताना या संकल्पनेची पार्श्वभूमी, या संकल्पनेसाठी गृह कर्जाचे जे मार्ग आहेत, स्रोत आहेत, यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. तर त्याचबरोबर त्यांची जे प्रमुख कार्य आहेत, या कार्याचीही चर्चा केलेली आहे आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेताना या राष्ट्रीय गृहबांधणी बँकेची जी प्रगती आहे, या प्रगतीवर आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर आजच्या या व्याख्यानामध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल, आपल्याला अधिक काही संपर्क करायचा असेल तर आपण आमच्या दूरशिक्षण केंद्राशी संपर्क साधू शकता. आमचा दूरशिक्षण केंद्राचा संपर्क क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्रहो, तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unishivaji.ac.in. या ईमेलवर तुम्ही आम्हाला थेट संपर्क साधू शकता. जर विषयाच्या संदर्भात आपणास आणखी काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनलीही, वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आपणास मी देतो आहे. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID वर तुम्ही मला थेट संपर्क साधू शकता. धन्यवाद.